ॐ नमः शिवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा राशिं नाशयति पापानां। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति, पूजामूलं गुरुर्पदम्, मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा। नमः पुण्यजले देवी, नमः सागरगामिनी, नमोऽस्तु पापनिर्मोचे। नमो देवी वरानने, नमोऽस्तु ते ऋषिवरसङ्घसेविते, नमोऽस्तु ते त्रिनयनदेहनिःसृते, नमोऽस्तु ते सुकृतवतां सदा वरे, नमोऽस्तु ते सततं पवित्रपावनी। ह्रीं श्रीं नर्मदायै स्वाहा। राकारोहिणी कान्तवर्णवसनं प्रफुल्लारविन्दं मुखं, वेणुनादसमोपमं मधुध्वनिं, भक्तजनोल्लासिनीं। ध्यायेते चरणारविन्दयुगुलं, रक्ताब्जसदृशं, सिद्धारूढकलावत्यै अद्वितीयै। हे अम्ब माम् उद्धर, हे अम्ब माम् उद्धर,
हे अम्ब माम् उद्धर। नीलकौशेयवसनां हेमाभां कमलासनां भक्तानां वरदां नित्यम् उपाङ्गललितां चिन्तयाम्यहम्। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। म्हणता म्हणता हा ज्ञानयज्ञ पूर्णतेकडे वाटचाल करतोय। एखादी गोष्ट पूर्ण व्हायला लागली की आपल्याला आनंद होतो, पण हे नर्मदा गुणगान असं आहे की जितकं ऐकू तितकं आणखीन ऐकावंसंच वाटतं। नेहमीच्या परिपाठाप्रमाणे श्रीमद भगवत्पाद आदि शंकराचार्य यांनी रचलेलं नर्मदा लहरी या स्तोत्रामधले पुढचे 5 श्लोक आज आपण पाहणार आहोत। दृगं भोजाभ्यर्चा निगममतवाचा धृतरया गता कर्णद्वारं वितरसि सदा शम्भुपदवीं महापुण्येरण्ये दलितत्रुटिते च व्यतिकरे स्थिरो धीरो नीरं पिबति तव वीरोजितमनाः वरे शाखायुग्मे त्रुटितमवलग्ने दृढतरं शिरः शाखा मृग्या वपुरमलमेतत्क्षतमले पतिस्तस्माद्भूपस्तव जननि नीरे प्लुतिगतः स्वयं राज्ञी जाता मुखवनचरी स्वर्णरुचिरा भृगुक्षेत्रे यात्री नृपतिमपि राज्ञा सह गतं निजं मुण्डं दृष्ट्वा वचनमिदमूचे नृपवधूः इयं रेवातीरे कृतकगमनं पश्य नृपतिः तथा कृत्वा पश्यन् मुखमुदितचन्द्रं किमपरम् श्रुतं लोकेश्चित्रं तव जननि माहात्म्यमतुलम् श्रुतं लोकेश्चित्रं तव जननि माहात्म्यमतुलम् दृढा श्रद्धा शुद्धा त्वयि परमवैकुण्ठगतये अये सर्वे लोका दलितभवशोकाक्षतभये महामाये रेवे निगममुखसङ्गीतरचिते गता काचिद्येका शबरवरकन्या घटवती समानेतुं नीरं मृगपतिहृता सामृतवती तमारुह्य स्थात्री विबुधवरदा वात्रिनयना स्फुरद्रूपा सौम्या तव जननि संसर्गमहिमा येतोय का आवाज बघा जरा। आता येतोय का? येत असेल तर सांगा। म्हणजे कोणीतरी मेसेज पाठवल्याशिवाय मला समजणार नाही। प्रतीक त्यांच्याकडे जाऊन बघून ये जरा, येतोय का आवाज।
आता आलाय का? आता आवाज व्यवस्थित होतोय? थोडा वरती घे मी. आता बघा येतोय का? येतोय ना आता? बर. हे श्लोक परत म्हणायची गरज आहे का, की आता आपण अर्थ बघूया? हे नर्मदा माते, तू नेत्रकमलांच्या द्वारा अर्चनीय आणि श्री वेदांच्या द्वारा प्रशंसनीय आहे. तुझी स्तोत्रयुक्त अर्थात तीव्र वेगाने वाहणारी जलधारा मनुष्यांच्या कानाजवळ येऊन त्यांना शिवपदाच्या प्राप्तीची बातमी देते. तुझ्या काठावर जे महाअरण्य आहे ते मनुष्यांच्या सर्व पापांचा नाश करते. या अरण्यामध्ये अनंत अत्यंत धैर्यशाली असणारे, कमालीच्या स्थिर अंतःकरणाचे आणि स्वतःच्या मनाला जिंकणारे लोकच तुझ्या जलाचे प्राशन करीत निवास करतात. किती सुंदर कल्पना आदिशंकराचार्यांनी मांडलेली आहे पहा. नुसता आपल्या नर्मदा माईच्या जलाचा ध्वनी सुद्धा त्यांना असा भास होतोय, किंबहुना त्यांना ते जाणवतंय. भास होणं म्हणजे ते जे नाही आहे ते दिसणं, पण त्यांना ते जाणवतंय, जाणीव होते. काय जाणीव होते? तर नर्मदा माईचा जो खळखळाट आहे पाण्याचा, त्याच्यातून त्यांना हर हर ओम ही अक्षरे ऐकू येत आहेत आणि जणू काही शिवपद, शिवाचा तुम्हाला दृष्टांत होणार आहे ही बातमी जणू काही त्या खळखळाटाच्या द्वारे नर्मदा माई साधकांना देते. काय सुंदर कल्पना आहे पहा, काय सुंदर अनुभूती आहे पहा. आम्ही पाण्याचा आवाज गोड वाटतो इतकंच बोलून शांत होतो किंवा आपली प्रतिभा तिथेच खुंटते. पण आचार्य म्हणतात की त्या जलामधून जणू काही आता शिवपद प्राप्त होणार आहे ही बातमीच तू सांगत असतेस. पुढे आचार्य म्हणतायत, हे नर्मदा माते, तुझ्या तीरावरील एका वृक्षाच्या फांदीवर एक वानर व एक वानरी राहत होती. तुझ्या प्रवाहाच्या वेगवान गतीमुळे आघात होऊन ज्यावेळी ती फांदी तुटली त्यावेळी त्या फांदीवरील वानरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. ते पाहताच वानरानेही तुझ्या प्रवाहामध्ये उडी मारली. पुढे ते दोघे तुझ्या प्रवाहात मरण पावल्यावर पुढील जन्मात राजा आणि राजपत्नी म्हणून जन्माला आले. पुढे ते दोघे तीर्थयात्रेसाठी निघाल्यावर भृगु क्षेत्रात आले. त्यावेळी त्या राणीने आपल्या पूर्वजन्मातील वानरी अवस्थेतील मस्तक त्या भृगु क्षेत्रात पडलेले पाहिले आणि ती राजाला म्हणाली, राजन, हे पहा, हे माझेच पूर्वजन्मातील वानरी अवस्थेतील मस्तक आहे. आपण दोघेही मागील जन्मात नर्मदा तटावर फिरण्यास गेलो असता एका वृक्षाच्या फांदीवर बसलो होतो. ती फांदी तुटल्यामुळे आपल्या दोघांचाही नर्मदा माईच्या पात्रामध्ये पडून मृत्यू झाला. मागील जन्मात मला जे वानरीचे शरीर मिळाले होते त्या शरीराचेच हे मस्तक आहे. आपल्या दोघांच्या मृत्यूच्या वेळी आपल्याला श्री नर्मदा मातेच्या पवित्र पाण्याचा स्पर्श झाल्यामुळे आपल्याला दोघांनाही राजकुळामध्ये जन्म मिळाला. पुढे आचार्य म्हणतात, हे नर्मदा माते, ही सर्व आश्चर्यकारक घटना ऐकून सर्व लोक अत्यंत आश्चर्यचकित झाले. या गोष्टीमुळे नर्मदा मातेचे महात्म्य लक्षात येऊन सर्व लोकांची तुझ्यावर अत्यंत दृढ श्रद्धा बसली. ज्यावेळी अशी शुद्ध श्रद्धा माणसाच्या अंतःकरणात उत्पन्न होते त्यावेळी ती श्रद्धा त्याला वैकुंठाला घेऊन जाते. हे महामाये श्री रेवा माते, वेद सुद्धा आपल्या मुखाने तुझ्याच चरित्राचे गायन करीत असतात. हे भयनाशिनी नर्मदा माते, जे लोक तुझ्या महिम्याचे स्मरण करतात ते सर्व संसाराचा शोक विसरून जातात. हे नर्मदा माते, एकदा एका भिल्लाच्या राजाची कन्या एक घडा घेऊन तुझे पाणी
भरण्यासाठी तुझ्या काठावर आली. तेथे एका सिंहाने त्या कन्येला ठार मारले, परंतु त्यावेळी तुझ्या जलाचा संबंध आल्यामुळे त्या जलाच्या महिम्याने ती भिल्ल कन्या देवतांना वर देणारी त्रिनयनी दुर्गा स्वरूप पावली आणि ती त्या सिंहावर बसून तुझ्या काठावर विहार करू लागली. नर्मदा जलाचं महात्म्य आपण नेहमी बघतो आहे. भगवान श्रीमद आदिशंकराचार्य यांचा माईवर किती प्रेम आहे आणि किती श्रद्धा आहे हे प्रत्येक कडव्यातून जाणवतं. आज जी कथा आपण त्या ह्याच्यात बघितली नर्मदा लहरीमध्ये, ती कथा कुठे घडली म्हणाल तर मंडलेश्वरच्या बरोबर समोर माकडखेडा म्हणून एक गाव लागतं. आपण ज्यावेळेला परिक्रमा करतो त्यावेळेला तेलीपट्टी आणून निघतो, मग लेपा वगैरे सगळं करत आपण वेदेश्वर महादेवाच्या पुढे असलेल्या एका रस्त्याने, आता जे मंडलेश्वर धरण झालेलं आहे त्या धरणाला पार करून, म्हणजे धरणाचा जो भाग आहे तो पार करून आपण वेदांत विला आश्रमाच्या जवळ येतो. वंदनीय तवसे काकूंची आणि आमची तिकडेच पहिल्यांदा गाठ पडलेली होती वेदांत विला आश्रमामध्ये. तर तो वेदांत विला हे जे गाव आहे, हा जो आश्रम आहे तो माकडखेड्याच्या आधी लागतो. परवा जे वर्णन करताना सांगितलं की वेदवती नदी आणि मैया यांचा संगम आहे तिकडे, आणि तिकडे त्या अगदी एकांत जागी फारसे परिक्रमावरती जात नाहीत, कारण का पाठच्या बाजूला जायला लागतं ना. साधारण अर्धा-पाऊण किलोमीटर आपल्याला पाठी जायला लागतं. जवळजवळ 1 किलोमीटर धरायला हरकत नाही. तेवढं चालायला आपल्याला नको असतं, कारण 1 किलोमीटर जायचं आणि 1 किलोमीटर यायचं म्हणजे आपला अर्धा तास मोडणार, आणि महादेवाच्या मंदिरात परत आपला 1 तासभर तरी नक्कीच मोडणार, कारण इतकं शांत आणि दिवांत ठिकाण आहे ते की तिकडे गेल्यानंतर हलू नये असं वाटतं. वेदेश्वर महादेवाचं मंदिर तिकडे आहे. आणि ह्या तीर्थावर जर पितरांसाठी जर तर्पण केलं शास्त्रशुद्धपणे तर पितरांना उत्तम गती प्राप्त होते असं हे पुराण सांगतं. माझं भाग्य असं की माझ्याबरोबर त्यावेळेला चैतन्य पाटील म्हणून वैदिक गुरुजी होते. लहान मुलगाच तो, मी चैतन्यच म्हणायचो त्याला, पण ऋग्वेदाची संहिता वगैरे सगळं झालेलं असल्यामुळे आणि ज्ञानी मुलगा असल्यामुळे त्यांना मी चैतन्य गुरुजी म्हणून आता हाक मारतो. तर ते माझ्याबरोबर होते आणि त्यांनी माझ्यासाठी पितृतर्पण वगैरे तिकडे माझ्याकडनं करून घेतलं. पितरांचं तर्पण ह्या आम्ही मुद्दाहून उतरलेलो होतो तिकडे वेदवती नदीमध्ये स्नान केलं. थोडा वेळ जातो आपला, पण पुण्य कमवायला निघालोय ना आपण, मग त्रासाकडे कसं बरं लक्ष चालेल. मग त्रासाकडे नाही लक्ष द्यायचं. थोडा वेळ गेला तरी चालेल, थोडं पाठी जायला लागलं तरी चालेल. त्याच्यामुळे परिक्रमा अजिबात खंडित होत नाही. कारण पूर्वी वेदवती नदी ओलांडून यायला लागत होती. आता आपण धरणाची ती भिंत आणि पूल वगैरे ओलांडून येतोच की तिकडनं सुद्धा. मग थोडंसं माईच्या किनाऱ्यावर गेलो, त्या संगमामध्ये स्नान केलं. तिकडे थोडं आपल्या पितरांसाठी, जरी आपल्याबरोबर काही वैदिक कोणी नसेल तरी सुद्धा 3 ओंजळी जल तिकडे अर्पण केलं. पितरांना उत्कृष्ट मुक्ती मिळते. हे महापुण्याचं क्षेत्र आहे. मग तिकडनं थोडंसं पुढे आलं की हे माकडखेडा म्हणून गाव लागतं. मंडलेश्वरच्या बरोबर समोरच्या बाजूला येतं ते. उत्तर तटावर मंडलेश्वर आणि दक्षिण तटावर माकडखेडा. हे माकडखेडा का बरं नाव पडलं असेल त्याला, असं आपल्या मनात विचार येतो. मलाही आलेला होता, पण त्यावेळेला मी काही एवढं वाचन केलेलं नव्हतं. तर त्याला मरकटी तीर्थ असं सुद्धा म्हणतात. तिकडचीच ही गोष्ट शंकराचार्यांनी ह्या स्तोत्रामध्ये घेतलेली आहे. काय गोष्ट आहे ती आता मी वाचून दाखवलं. एकदा माईला प्रचंड पूर आलेला होता आणि त्या प्रचंड पुरामध्ये एक झाड माईच्या काठावरचं उन्मळून पडलं आणि ते वाहायला लागलं. त्या झाडावर म्हणजे त्या झाडाची एक फांदी तुटली आणि त्या फांदीवर बसलेली जी माकडीण होती ती माकडीण माईच्या प्रवाहामध्ये पडली
आणि तिचं डोकं मात्र त्या फांदीलाच अडकून राहिलं. पण प्रचंड वेगाच्या म्हणजे माईच्या जलाच्या प्रचंड वेगामुळे वेदवती आणि माई दोघी जणी दुथडी भरून व्हायला लागल्या की महेश्वरच्या राजवाड्यापर्यंत वगैरे पण पाणी येतं. गेल्या वर्षी आपल्या आश्रमामध्ये गोशाळेपर्यंत पाणी आलेलं होतं, गोशाळेमध्ये पाणी आलेलं होतं. कधी कधी फार आठवण झाली की हे होतं की बहुतेक स्वामीजींना आमंत्रण द्यायलाच माई आली होती की काय असं वाटतं की चल आता तू माझ्यामध्ये ये. आणि त्याच्यानंतर स्वामीजींनी देह सोडला. जणू काही आमंत्रण द्यायलाच माई की चल तुझं कार्य आता इकडे आश्रम स्थापनेचं पूर्ण झालेलं आहे, आता तू माझ्याकडे ये, माझ्या मांडीवर बैस. असा ह्या पुराचा अर्थ आम्ही काढतो शिष्यमंडळी. तर सांगायची गोष्ट काय की माई आणि वेदवती जर वेगाने वाहायला लागल्या तर प्रचंड पूर येतो तिकडे, आजही आपण बघतो. तर त्या काळात तर धरणं वगैरे काही नव्हती, त्यामुळे एकदम पूर आला की झाडं सुद्धा उन्मळून पडायची बाईच्या काठावरची. तर एक माकडी आणि दोघं जण झाडावर बसलेले होते आणि त्या झाडाची फांदी तुटली आणि माकडीण माईच्या प्रवाहामध्ये पडली. तिचं डोकं मात्र धडापासून वेगळं झालं त्या फांदीच्या आघातामुळे आणि ते डोकं तसंच राहिलं. तिचं शरीर मात्र वाहून गेलं. आपली पत्नी पडली आणि वाहून गेली हे बघितल्यानंतर त्या वानराने सुद्धा म्हणजे ते जे माकड होतं त्या नराने सुद्धा माईमध्ये उडी घेतली आणि दोघांनीही माईमध्येच प्राणत्याग केला. त्या पुण्याईच्या जोरावर ते दोघेही जण पुढे राजा आणि राणी झाले. त्या राणीचं वर्णन नर्मदा पुराणामध्ये कसं केलंय की तिचं शरीर जे होतं मानेपासून खालचं हे सोन्याचं होतं, म्हणजे सुवर्ण वर्णाचं होतं, अतिशय सुंदर होतं. आणि तोंड मात्र माकडाचं होतं. तिचं जे तोंड होतं ते कुरूप होतं. एकदा ते दोघ जण राजा राणी म्हणजे गेल्या जन्मातले माकड माकडीण ते ह्या जन्मी राजा राणी झालेले होते. ते दोघ जण तीर्थभ्रमणाला निघाले आणि तीर्थभ्रमण करता करता ते माकडखेड्याला आले. आता त्याला माकडखेडा म्हणतात, त्यावेळेला तिकडे नाव असं काय असेल कल्पना नाही आपल्याला. तर तिकडे आल्यानंतर त्या जन्मात जे डोकं तुटलेलं होतं त्या माकडीणीचं ते त्या झाडावर तसंच लटकत होतं. तसंच म्हणजे अगदी आपण पिक्चर मधल्यासारखं नाही डोक्यात आणायचं, त्याच्यावर तर त्वचा बिचा सगळी वाळून गेली असेल पण माकडाची कवटी वगैरे तसं काहीतरी असेल. आता ते आपण सांगू शकत नाही, त्याचं काही डिटेल वर्णन पुराणात केलेलं नाही. कोणी प्रश्न विचारायच्या आधीच जरा उकल केलेली बरी असते. तर ते बघितल्यानंतर त्या राणीला जाणवलं की हे आपलंच गेल्या जन्मीचं मस्तक आहे आणि हे पडलेलं नव्हतं माईमध्ये, म्हणून तिने आणि त्या राजानी ते मस्तक माईमध्ये माईच्या पात्रामध्ये टाकून दिलं. ते टाकल्या क्षणी ती राणी चेहऱ्याने सुद्धा रूपवती झाली. हा माईच्या जलाचा महिमा सांगताना ही कथा नर्मदा पुराणातही आलेली आहे आणि श्रीमद आदि शंकराचार्यांनी त्यांच्या स्तोत्रामध्येही ही कथा अगदी विस्तृतपणे सांगितलेली आहे. म्हणून ते तीर्थ अतिशय महात्म्यपूर्ण आहे, अतिशय महत्वाचं आहे. महेश्वरच्या पासून अगदी 8 किलोमीटर अंतरावरच आहे. तर ह्या ठिकाणी घाई करण्यात अर्थ नाही. त्यामुळे शांतपणे जायचं, त्या वेदवती आणि माईच्या संगमामध्ये स्नान करून घ्यायचं. ते अनंत पुण्यफलदायी आहे. पुढे आचार्य काय म्हणतात, पुढे दुसरी आणखीन एक कथा त्यांनी सांगितलेली आहे. माईच्या जलाचा महिमा आहे ना तो, की देवत्व प्राप्त होतं. हे आपण गेल्या अनेक श्लोकांमध्ये ऐकलेलं आहे. दिव या धातूपासून देव हा शब्द निघाला. दिव म्हणजे प्रकाश, म्हणजे प्रकाशत्व प्राप्त होतं. तर त्यांनी एक कथा आचार्यांनी शेवटच्या ह्या कडव्यामध्ये सांगितलेली आहे. 37वा श्लोक आहे. त्याच्यात ते म्हणतात की एक भिल्ल कन्या होती, ती घडा भरून घ्यायला म्हणून आली होती माईच्या काठावर. तर त्यावेळेला तिकडे निबिड अरण्य होतं. आता अजिंक्य आहे, ऐकतोय, अजिंक्य सातव, त्यांनी सांगावं की आता आपण जे काही चैत्र नवरात्रामध्ये आपण माई म्हणजे महेश्वरला आपण नवरात्र केलं,
तेव्हा ही मुलं काय करायची की रात्रीचं पूजन वगैरे आमचं सगळं झालं, संध्याकाळचं सायं आराधना झाली की ही 3 मुलं म्हणजे अमित मोरणकर, एक तो काय त्याचं नाव गुजरातमधनं आला होता तो श्रवण आणि अजिंक्य, हे 3 जण माईच्या काठावर जाऊन बसायचे. मग कधी रात्री 1 वाजता सुद्धा ही मुलं वरती यायची. तेव्हा एक दिवस ते मला म्हणाले की आचार्य गुरुजी, आम्ही काल रात्री वाघाचा आवाज ऐकला पलीकडच्या तटावर, आणि तो वाघाचाच आवाज होता. आता ही मुलं काही लहान नव्हे, त्यांना ओळखता येतो कुठला आवाज कसला आहे ते, आणि आपण आता इतका अभ्यास केलेला आहे. तर वाघाचा आवाज पलीकडच्या तटावरनं आला होता आणि नंतर कळलेलं होतं की हो तिकडे काही वेळेला जंगली श्वापदं येत असतात. सांगायचा उद्देश काय की आजही जर तिकडे जंगली श्वापदांचा वावर आहे तर मग त्या काळात ती भिल्ल कन्या घडा भरून पाणी आणायला म्हणून गेली होती माईच्या काठावर, आणि त्यावेळेला एका सिंहाने तिच्यावर झडप घातली. ती गतप्राण झाली भिल्ल कन्या, पण तिला नर्मदा जलाचा स्पर्श झाल्यामुळे झालं काय की ती अष्टभुजा झाली आणि त्या सिंहावर आरूढ झाली, दुर्गादेवी झाली. नर्मदा जल एकदा स्पर्श झाल्यानंतर काय योग्यतेला पोहोचवतं, आपल्या इच्छेने किंवा आपल्या अनिच्छेने जरी माईच्या काठी प्राण गेला तरी त्याच्यासारखं पुण्य नाही. हा जो मुद्दा आहे हा ठळक करण्यासाठी भगवान शंकराचार्यांनी ही कथा सांगितलेली आहे. आणि ज्या अर्थी आचार्य सांगतायत, साक्षात भगवान श्री शंकराचार्य सांगतायत, त्या अर्थी संशय घेण्याला अजिंक्यने मेसेज पाठवला, हो खरंच आला होता वाघाचा आवाज. आता त्यांनी सांगितलं म्हणून मला कळलं, कारण आम्ही जे काही राहत होते थोडंसं आतमध्ये आहे आश्रमात, त्यामुळे मला आणि एकदा गाढ झोप लागली की माझाच आवाज घोरण्याचा असा असतो की वाघाचा आवाज कुठला आणि घोरण्याचा कुठला माझं मला कळत नाही. त्याच्यामुळे मला काही ते कळलं नाही, पण ह्या मुलांनी तो नक्की ऐकलेला होता. तर तसा पलीकडच्या तटावर एक भिल्ल कन्या पाणी घ्यायला आलेली असताना जो मगाशी सांगितला तो प्रसंग घडला. ह्याच्यातून अर्थ काय घ्यायचा की नर्मदा जल हे सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा परमपवित्र करून सोडतं. मी जी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतो ना, परिक्रमेत असं करा, तसं करा, अमकं करा, तमकं करा, हे आपलं एक सूचना म्हणून करतो, पण तिकडे गेल्यानंतर तुम्ही पूर्ण माईच्याच ताब्यात असता. त्यामुळे तुम्ही कितीही मस्ती करायचा प्रयत्न केला तरी ती अगदी छानपैकी तुमची तिला पाहिजे तशी परिक्रमा करून घेते. असो, तर अशा तऱ्हेने 37 श्लोक आपले नर्मदा लहरीचे पुण्य पूर्ण झालेले आहे. आता अगदी कळीच्या मुद्द्याला हात घालूया आपण. नर्मदा रहस्यामधलं पुराण समोर आहे त्याचं. होय होय ओंकार गुरुजी. ओंकार गुरुजी म्हणतात की लक्कडकोटमध्येही पावलाचे ठसे आम्हाला दिसलेले होते. खरंच आहे, जयंती माता म्हणून जे मंदिर आहे ना तिकडे पहिल्यांदा माझी आणि ओंकार गुरुजींची भेट झाली, आणि त्याच्यानंतर आम्ही बरोबर चालत होतो सगळेजण. तेव्हा तिकडचे जे मोतीबाबा आहेत त्यांनी आम्ही सकाळी 5लाच निघालो होतो सगळे, पण त्यांनी मोतीबाबांनी थांबून घेतलं. नाही नाही, एवढ्या लवकर जाऊ देणार नाही तुम्हाला. का नाही म्हटलं तर नाही, इकडे हिंस्त्र श्वापद असतात त्यामुळे आम्ही तुम्हाला इतक्या लवकर निघू देणार नाही. आणि खरोखरच आम्ही काहीतरी 7:30-8ला आम्ही तिकडनं निघालो असो पोहे वगैरे खाऊन, आणि नंतर वाटेत आम्ही बघितलं तर वाघाच्या म्हणजे वाघिणीच्या आणि पिल्लाच्या पावलाचे ठसे आम्हाला दिसले. तेव्हा आम्हाला कळलं की लक्कडकोटमधनं एकट्या दुकट्याने जाणं फार धोक्याचं असू शकतं. होईलच असं नाही, धोक्याचं असू शकतं. माई सगळीकडे आपलं रक्षण करतेच करते. खरे जे महात्मा असतात, खरे जे खूप श्रेष्ठ प्रतीचे साधक असतात, अगदी एकट्याने जातात, एकट्याने पार करतात. जगन्नाथजींच्या पुस्तकातही आपण वाचलेलं आहे. तेवढं धैर्य ज्याच्यामध्ये असेल त्याला काही होत नाही. पण आपण सगळे देहबुद्धीतले आहोत ना, तुम्ही काय मी काय, म्हणजे मी तरी नक्की आहे, तुम्ही असाल की नाही माहीत नाही. तर म्हणून मग मोतीबाबा शक्यतो एक 10-12 जणांचा ग्रुप करून आम्हाला त्यावेळेला पाठवायचे. आता तसं करतात की नाही माहीत नाही. एकंदरीत तिच्या काठावर श्वापदांचा वावर असतो. अशीच एक गोष्ट पुढच्या एका श्लोकामध्ये शंकराचार्य सांगतात की हे नर्मदा माते, एकदा एक माणूस
उंच शिंग आणि वशिंड असलेल्या आपल्या बैलाला घेऊन तुझ्या जलामध्ये आला होता स्नान करायला. पण काय झालं ते माहित नाही. बैल अचानक उधळला आणि त्यांनी त्याचं शिंग त्या माणसाच्या पोटामध्ये खुपसलं आणि त्या माणसाला मृत्यू आला. तोही तुझ्या जलात पडला. पण तुझ्या जलाच्या स्पर्शामुळे अशी दिव्य घटना घडली की तो जो तुझ्या जलात पडलेला मृत माणूस जो होता तो 10 हात असलेला शिव झाला आणि त्याच वृषभावर आरूढ होऊन कैलासपती पदाला प्राप्त झाला. म्हणजे शिवपद प्राप्त होतं. ह्या गोष्टीचा पुष्ट्यर्थ किंवा देवपद प्राप्त होतं या गोष्टीच्या पुष्ट्यर्थ शंकराचार्यांनी हे 2 श्लोक घेतलेले आहेत. हे नर्मदा लहरी 37-38 श्लोक आपले आज इकडे पूर्ण झाले. आता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कळीचा मुद्दा आहे. नर्मदा माईला कुंकू व्हायचं पण हळद व्हायची नाही, कारण ती सुवासिनी नाही, ती कुमारी आहे. काही जण मला सांगत होते, मी हळद कुंकू घेतलेलं होतं. हळदी कुंकवानेच आपण पूजा करतो आणि आपले जे पूजेचे मंत्र आहेत त्याच्यामध्ये कुंकुमम कामदम रम्यम कामिनीम कामसंभवम म्हणून ते श्लोक आहे आणि हरिद्राम स्वर्णवर्णाभाम हाही श्लोक आहे. त्याच्यामुळे हळद कुंकू आपण सगळेजण वाहत असतो. मग काही जण म्हणतात नर्मदा माई कुमारी आहे, तिला हळद नाही व्हायची, तिच्या अंगाला हळद लागलेली नव्हती. तर माईचे अनंत अवतार झालेले आहेत. त्याच्यामधलाच एक अवतार आहे विशल्या. या विशल्या नावाच्या अवतारामध्ये माईचं लग्न झालेलं आहे. तिची ओटी साडी चोळीनी भरतात आणि तिला ओटी भरणं हे जे त्यावेळेला काही जण हळद वाहत नाहीत म्हणे, तर ते तसं नाहीये. तिला हळद कुंकू सगळं जे सुवासिनीची जी पूजा आहे ती सगळी सुवासिनीची पूजा सुद्धा तिची करायची आहे, कारण ती अनेक अवतारामध्ये कुमारी आहे. राजा तवा म्हणून होता, त्याच्याशी लग्न ठरलेलं होतं, पण माईनी काही स्वतःचं जसं तिची इच्छा होती कुमारी राहायची म्हणून त्या अवतारामध्ये ती कुमारी राहिली. पण एकदा असं झालं की भगवान अग्निनारायणाचे 3 पुत्र गार्हस्पत्य, दक्षिणाग्नी आणि आहवनीय हे 3 अग्नीचे प्रकार बरोबर असतील तर सांगा गुरुजी, माझे काही नावं जर चुकत असतील तर सांगा. आहवनीय, नंतर दक्षिणाग्नी आणि गार्हस्पत्य अग्नी अशी अग्नीची 3 मुलं झाली. अग्नीला स्वाहा नावाच्या बायकोपासून ही 3 मुलं अग्निनारायणाला झाली. त्याच्यातला जो गार्हस्पत्य अग्नी होता त्याला शामक नावाचा एक पुत्र झाला. शत्रुताता आणि शत्रुहर्ता आणि शामक अशी या 2 मुलांची नावं. तर ह्याच्यातला जो शामक होता तो अतिशय तेजस्वी होता. त्यांनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली, शिवा आराधना केली, शंकराची आराधना केली 10,000 वर्ष. आणि 10,000 वर्षानंतर भगवान शिव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले काय पाहिजे ते वर माग. यांनी मागितलं काय की ज्या 16 श्रेष्ठ नद्या आहेत त्या श्रेष्ठ नद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ नर्मदा आहे, तर नर्मदेसहित या 16 जणींशी माझा विवाह व्हावा म्हणून त्यांनी वरदान मागितलं. भगवान शंकरांनी त्या अवतारामध्ये त्यांना वरदान दिलं की होय, नर्मदेसहित या 16 जणी तुझ्या पत्नी होतील. आता ह्या 16 जणी कोण? पहिली पत्नी श्रेष्ठ पत्नी नर्मदा, दुसरी कावेरी, कृष्णा, वेणी, रेवा, यमुना, गोदावरी, वितस्ता, चंद्रभागा, इरावती, विपाशा, कौशिकी, शरयू, सतलज, क्षिप्रा, सरस्वती, लादिनी आणि सुवनी अशा या 16 पत्नी त्याला होत्या. या प्रत्येक पत्नीपासून त्याला पुत्र निर्माण झाला. नर्मदा माईपासून त्याला एक पुत्र झाला, त्याचं नाव होतं धीष्ठींद्र. म्हणजे नर्मदा एक पुत्रवती सुद्धा आहे.
होय, पण ते काही जण म्हणतात की त्याने धुंडीराज गुरुजींनी सांगितलंय की मुळात कुंकू हे हळदीपासूनच होतंय. होय होय, पण ती सुवासिनी नाही असं वगैरे म्हटलं जातं, तर असं नाहीये. तिच्या 2 अवतारामध्ये तिचं लग्न झालेलं होतं आणि तिच्या बाकीच्या अवतारांमध्ये तिचं लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे ती कुमारीही आहे आणि ती सुवासिनीही आहे. एवढंच माझा सांगण्याचा उद्देश. आणि त्याच्यासाठी तिचा संसार सांगणं पण आवश्यक आहे. पुराणाच्या आधारे व्यासांनी जे लिहिलंय तेच सांगतोय की नर्मदा माईचं लग्न हे शामक नावाच्या अग्नीच्या नातवाबरोबर झालेलं होतं. अग्निनारायणाचे 3 पुत्र. त्या 3 पुत्रांपैकी एक गार्हस्पत्य अग्नी. त्या गार्हस्पत्य अग्नीचा पुत्र शामक. या शामकाबरोबर नर्मदा माईचं लग्न झालेलं होतं आणि नर्मदा माईबरोबर अन्य 16 नद्यांचं सुद्धा त्याच्याबरोबर लग्न झालेलं होतं. आता आणि त्यांच्यापासून म्हणजे नर्मदा माई आणि शामक यांचा जो पुत्र तो धीष्ठींद्र. धी म्हणजे बुद्धी, ष्ठी म्हणजे स्थिर आणि इंद्र म्हणजे स्वामी. इंद्रियांचा स्वामी, इंद्रिय नियमित केलेला महातपस्वी असा त्याचा अर्थ. धी म्हणजे बुद्धी, ष्ठी म्हणजे स्थिर. ज्याची बुद्धी स्थिर आहे, स्थितप्रज्ञ असा तो पुत्र होता. अतिशय शूर होता. अग्निपुत्र असल्यामुळे तेजाची काय अग्नीचा काय म्हणतात प्रपौत्र पडतू असल्यामुळे तेजाची काही कमतरता नसणारच त्याच्यामध्ये. आणि त्यातून नर्मदा माईचा पुत्र असल्यामुळे त्याच्या शौर्य प्रचंड होतं. आणि एकदा काही राक्षसांनी पृथ्वीवर अत्यंत दारुण असा हैदोस मांडलेला होता, छळ मांडलेला होता संपूर्ण पृथ्वीतल्या जीवांचा. तेव्हा सगळे देव म्हणाले की बाबा आता ह्यांचं परिपत्य करायला कोण समर्थ आहे. तेव्हा मग भगवान शिवांनी आणि विष्णूंनी सांगितलं की नर्मदेचा पुत्र धीष्टींद्र हाच देवांचा सेनापती होईल आणि तोच यांच्याशी युद्ध करून त्यांना जिंकू शकेल. तेव्हा त्या धीष्टींद्राने त्या राक्षसांशी युद्ध केलं, त्यांना ठार केलं. सगळे उरलेले जे राक्षस होते ते पळून गेले पाताळामध्ये. आणि हा पुत्र आपल्या आईजवळ म्हणजे नर्मदा माईजवळ आला. नर्मदा माईने बघितलं की अरे ह्याचं सगळं अंग जे आहे ते घावांनी भरून गेलेलं आहे, जखमांनी भरून गेलेलं आहे. युद्ध केलेलं होतं ना त्यांनी, तर जखमांनी भरून गेलेलं आहे म्हटल्यानंतर माईनी जलरूप धारण केलं. ती आता शामकाची पत्नी म्हणून मूर्त रूपात होती, ते तिने जलरूप धारण केलं आणि जो धीष्टींद्र होता पुत्र होता त्याच्या सर्व जखमांमध्ये तिने ती जलरूपाने प्रवेश केला आणि त्याला स्वतःमध्ये मिसळून घेतलं आणि ती कपिल तीर्थामध्ये गेली. म्हणजे अमरकंटकला जे कपिल धारा आहे ना तिकडे माई गेली. आणि तिकडे गेल्यानंतर त्या धीष्टींद्राच्या सगळ्या जखमा भरून गेल्या. तो अगदी स्वस्थ झाला. त्याचं व्रण शरीरावरचे जे होते घाव होते शस्त्रांचे ते सगळे घाव नाहीसे झाले. तेव्हापासून शल्य नाहीस करणारी म्हणून तिला विशल्या असं म्हणायला लागले. नर्मदा माईची जी 15 नावं आहेत प्रत्येक नावाला एक एक इतिहास आहे आणि त्याचं स्मरण करून जर आपण ती 15 नावं घेतली ना तर खरोखर त्या नावाचं आणि त्या उपासनेचं प्रचंड फळ आपल्याला मिळतं. तर ह्या गोष्टीवरून हेच कळतं की तिची सुवासिनी म्हणून सुद्धा पूजा करू शकता, कुमारी म्हणून सुद्धा पूजा करू शकता. माई एकाच एक रूपामध्ये येऊन दर्शन देईल असं नाही. तुमची जी भावना असेल त्या भावनेत कधी ती लहान मुलीच्या रूपातही येईल, कधी वृद्ध मातेच्या स्वरूपात येईल, तर कधी एखाद्या विवाहित अशा सुंदर स्त्रीच्या रूपात सुद्धा ती तुमच्या समोर येऊ शकते. त्याच्यामुळे जी समोर येईल आणि जी आपल्या दुःखाचं हरण करेल ती नर्मदा माई असं समजून तिला नमस्कार करायला कधी विसरू नका. ही जी गोष्ट आहे ही ऐकल्यानंतर मार्कंडेय ऋषी पुढे म्हणतात की जो कोणी नर्मदा माईमध्ये हा वारंवार हीच गोष्ट येते की आपल्या शरीराचा त्याग, आपल्या शरीराचा त्याग, आपल्या शरीराचा त्याग हा प्रत्येक अध्यायामध्ये रिपीट झालेला भाग आहे. प्रत्येक अध्यायामध्ये हेच म्हटलंय. म्हणजे अपेक्षित काय आहे की आपण ज्यावेळेला तिकडे जातो, माईजवळ जातो,
परिक्रमेला जातो, तपश्चर्येला जातो, चातुर्मास करायला जातो, त्यावेळेला आपला देह तसाच राहील अशी अपेक्षा न ठेवता देहावर उदार होऊन जावं असं अपेक्षित आहे. तर मला जमेल असं नाही, पण पुराण काय सांगतं ते सांगतो. आम्हाला हे फार पटकन जमण्यासारखं नाहीये, पण तरी सुद्धा निदान आपल्या देहबुद्धी आपली कमी होईल ह्याच्याकडे लक्ष पुरवलं की माईच्या सहवासाचा विलक्षण आनंद आपल्याला मिळत असतो. आता माझ्यावर तसा प्रसंग प्रत्येक परिक्रमेमध्ये एकदा तरी येऊन जायचा. असं म्हणतात की ज्याची परिक्रमा खरोखर मनापासून होते त्यावेळेला 3 वेळा त्याच्या आयुष्यामध्ये प्राण जाण्याचे प्रसंग येऊ शकतात. म्हणजे प्राण जात नाहीत, पण प्राण जाईल की काय ही भीती अतिशय उत्पन्न होत असते. तर दुसऱ्या परिक्रमेत असताना जो समुद्र प्रवास आहे, तुम्ही ऐकलेला असेल तो भाग, त्या समुद्र प्रवासामध्ये अक्षरशः असं वाटलं की ही रात्र ही आपली शेवटची रात्र असावी. दत्त जयंतीची रात्र होती, 23 डिसेंबर होता त्यावेळेला. पौर्णिमेची भरती होती आणि प्रचंड भयानक लाटा तिकडे होत्या. 6 बोटी निघाल्या होत्या, पण एकही बोट काही सरळ मार्गाने पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचली होती. प्रत्येक बोट भरकटलेली होती. पण आता हे इकडे बसून सांगायला घरात म्हणजे सांगताना खूप सोपं जात आहे की देहबुद्धीचा त्याग करावा आणि प्राण जाण्याची वेळ आली तरी सुद्धा शांत राहावं वगैरे, पण तसं आपल्याकडनं होत नाही, कारण आपली साधना आपली पुण्य ही फार कमी आहे. पण माई मृत्यू काय असतो किंवा मृत्यू कसा असतो, कसा समोर येतो हे मात्र आपल्याला दाखवून देत असते. तसं त्या लाटांकडे बघितल्यानंतर आता ही शेवटची आपली म्हणजे ही काळ रात्रच आहे आपल्यासाठी असं समजलं होतं. रडत होतो, चक्क रडलो आम्ही. मीच नाही, आमच्या बरोबर जे कोण होते ना त्याच्यातले 50-1 जण ते बोटीत कोंबतात. 50-60 जण एका बोटीत कोंबतात. 45 जणांची बोट असते, त्याच्यात 50-60 जण असतात. प्रत्येक जण रडत होता. तेव्हा जाणवलं की आपण जे अभंग म्हणतो, देह मी नव्हे ऐसे कळता ग बाई, देह संबंधी यांचा विचार विरला, की हे आतापर्यंत आपण शब्द म्हणत होतो. पण आता प्रत्यक्ष मृत्यू समोर आल्यानंतर चित्तवृत्ती स्थिर ठेवणं फार कठीण असतं. पुस्तकातही म्हटलेलंच आहे की काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ, नामदेवांचा अभंग जो आहे, प्रत्यक्ष मृत्यू समोर आल्यानंतर समोर तो येतोय, आपण आता हा देह आपला नाहीसा होणार आहे, हा आनंद सोहळा संतांचा होऊ शकतो, आपला नाही होऊ शकत. पण तिच्यातनं पार होण्यासाठी काय करायचं असतं, आपली पापकर्म सगळी आठवायची असतात आणि कबुली द्यायची असते देवाकडे. आणि आठवतातच ती आपल्याला. ज्यावेळेला आपण आपला शेवट आलाय असं समजतं ना, त्यावेळेला सगळी दुष्कृत्य आठवतात. त्यावेळेला खूप रडलो वगैरे आणि सगळं आठवलं की जे काही चूक झाली आहे माई ती क्षमा कर, आणि मी जरी पापी असतो, शिक्षा द्यायला योग्य असतो, तरी सुद्धा माझ्या आईसाठी मला तू पहिलं तीराला ने. आणि त्याप्रमाणे माईनी खरोखर सगळ्यांनाच 6 बोटींमधलं कुठेही दुर्घटना नाही झाली. त्या भयानक रात्री आणि भयानक लाटांमधनं सगळ्या बोटी परतीराला पोहोचल्या. आणि परतीराला पोहोचल्यानंतर माईनी काय जे सौंदर्य दाखवलं तिचं, वा वा वा, फार सुंदर. म्हणजे रात्री घाबरवून टाकलं, कालीचं रूप धारण केलं होतं. काल जे आपण बघितलं ना, संहार काली, काल आपण बघितलं कालच्या वर्णनामध्ये, जिव्हालन भीषणा निमग्ना रक्तनेना, ते काल जे म्हटलं ते माझे अत्यंत आवडते श्लोक आहेत. पण ती तशी समोर आली तर मात्र घाबरगुंडी उडेल. हे तितकंच खरं आहे, खोटं नाही सांगत. त्या शब्दांचा फोर्सच इतका सुंदर आहे, त्यामुळे ते मंत्र पाठ झाले ती गोष्ट वेगळी. पण तसं स्वरूप ज्या वेळेला चिंतन करतो आपण, एक गंमत म्हणून सांगतो बरं का, तुम्हाला वाटेल विषय. पूर्वी लहानपणी ना मी विजांना आणि कडकडाटाला आणि गडगडाला फारसं घाबरायचं नाही. आमचं जुनं घर होतं तिकडे गच्चीमध्ये मी जाऊन उभा राहायचो विजा चमकत असताना. पण जेव्हा सप्तशती शिकलो आणि त्याच्यानंतर हे त्याच्यातलं रौद्र रूप
वाचलं, ते समजावून घेतलं, त्याच्यानंतर मला मात्र या गडगडाटाची आणि कडकडाटाची भीती वाटली. कारण ती एकदा संहारकाली म्हणून आली ना तर कोणाला सोडत नाही, शिवाला सुद्धा पायाखाली घेते. डिटेल ताई, वृषाली ताई म्हणतायत की तो समुद्र प्रवास डिटेल सांगता नको, तो नाही सांगत. कारण का पुस्तक आहे, पुस्तकामध्ये वाचा तुम्ही. पण आता आपल्याला नर्मदा रहस्यामधलं थोडंफार तरी बघायला पाहिजे ना, म्हणून मी त्याबद्दल जरा थोडं जास्ती बोलतो आणि सांगेन कधीतरी जर वेळ आली तर सांगेन, किंवा रेकॉर्ड केलेला आहे माझ्या आवाजातलाच तो, म्हणजे पुनरुक्ती नको व्हायला म्हणून मी आता नाही सांगत ते. पण तो भयानक होता, प्रवास जो होता तो अतिशय भयानक होता. आणि आम्ही ज्या वेळेला मिठी तलाईला गेलो तेव्हा सगळे मिठी तलाई म्हणजे पलीकडच्या तटावर आपण उतरलो समुद्र प्रवास करून, आणि सगळेजण मिठी तलाईकडे निघून जातात. पण आपल्याला पंचक्रोशी करायची असते. पंचक्रोशी करायची असल्यामुळे आम्ही हरिधाम आश्रमाकडे वळतो. म्हणजे आता आपले अण्णा महाराज बावस्कर, काल पण तुमच्या म्हणजे प्रवचनामध्ये त्यांचा उल्लेख आलेला होता, औरंगाबादचे अण्णा महाराज बावस्कर. माझी पहिली परिक्रमा होण्याआधी मी त्यांच्याकडे पण भेटायला गेलो होतो. जे मला वाटलं की ज्यांच्याकडे खरोखर काहीतरी आपल्याला शिकायला मिळेल. प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असतो बरं का. त्यांच्याकडे जायचं कशासाठी तर त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू, त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन हा आपण समजून घेऊन मग त्याच्यानंतर आपला एक स्वतंत्र दृष्टिकोन तयार होतो परिक्रमेमध्ये. कोणाचंही पुस्तक वाचून त्याच्याप्रमाणे आपल्याला अनुभव येतील म्हणून जायचं नाही, वाचायचं, कारण तो एक वेगळा दृष्टिकोन असतो. भारतीताई ठाकूरांचा दृष्टिकोन एक अत्यंत वेगळी दृष्टी देतो. जगन्नाथ कुंटेजींची जी तपश्चर्या आहे तो एक वेगळा दृष्टिकोन आहे. गुणे म्हणून एक श्रेष्ठ लेखक होऊन गेले, नर्मदेहर म्हणून त्यांचं पुस्तक आहे, तेही वाचलं, त्यांचं अजून वेगळं वाटतं. चितळे मैयांचा अनुभव ऐकत असताना त्यांचा दृष्टिकोन वेगळा वाटतो. ह्याच्यातनं मला एकच लक्षात आलं इतका अभ्यास केल्यानंतर की प्रत्येकाचा स्वतंत्र ज्या वेळेला दृष्टिकोन आपण अभ्यासतो त्यावेळेला आपला एक वेगळाच, त्याहीपेक्षा वेगळा दृष्टिकोन तयार होतो. आणि त्याच्यानंतर आपण खरोखर स्वतः म्हणून, आता उदाहरण द्यायचं म्हणून सांगतो की आपण जगन्नाथ कुंटे म्हणून आपण अनुभव घ्यायला जायचं नाहीये, आपण चितळे मैया म्हणून अनुभव घ्यायला जायचं नाहीये, आपण भारती ठाकूर म्हणून अनुभव घ्यायला जायचं नाही, आपण उदयन आचार्य म्हणूनच अनुभव घ्यायला जायचंय. कारण आपल्याला कुठलीही विशिष्ट ओळख नाहीये तिकडे. त्याच्यामुळे आपण जो अनुभव घेऊ तो कुठल्याही प्रकारे बायस नसणारे, एकांगी नसणारे, कुठलाही पूर्वग्रह दूषित आपला अनुभव नसणारे, स्वच्छ दृष्टी असणारे. कारण हे असं आहे, ह्यांनी असं अनुभवलंय पण मला तसंच दिसेल असं नाही. हे एकदा आपल्या मनाला पटवलं ना की आपण परिक्रमेचा खरा आनंद घेऊ शकतो. पहिल्या परिक्रमेमध्ये माझा दृष्टिकोन बायस होता, अशा सारखा अनुभव यायला पाहिजे, चितळे मैयांसारखा. ते सारखा म्हटलं की परमार्थ नाचतो. म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्याकडचं म्हणजे कुर्तकोटी जे होते ना, ते कुर्तकोटी एकदा महाराजांना म्हणाले की महाराज तुम्ही रामकृष्ण परमहंस व्हा आणि मला विवेकानंदांसारखं व्हावंसं वाटतं. तेव्हा महाराज म्हणाले की अमक्यासारखं व्हावंसं वाटतं ह्याच्यानेच परमार्थ नाचतो बरं. म्हणजे आपण जायचंय परिक्रमात ते स्वतः स्वच्छ दृष्टिकोन ठेवून जायचंय की मी आहे आणि माझ्या दृष्टीने मला आता जे दिसणार आहे, माझी जेवढी साधना आहे तसा मला स्वच्छ अनुभव येणार आहे. असा अनुभव घेतला ना की मग बाकीच्यांचं वाचलं तरी काही फरक पडत नाही. तर आता ओंकारांनी पण छान जी काही काव्य स्फुरली त्या अवस्थेमध्ये सांगू का, आपण जेव्हा प्रचंड घाबरतो किंवा प्रचंड आपल्या मनामध्ये प्रेम काय म्हणतात त्याला उन्मळून येतं आतमधनं, कुठल्याही भावनेची परिसीमा आपण गाठली ना की तिकडे शब्द सरस्वती साक्षात उभी राहते. ज्या वेळेला त्या लाटा होत्या प्रचंड आणि भीती वाटत होती त्यावेळेला खरं तर काव्य स्फुरण्याची काही गरज होती का सांगा बरं. म्हणजे माई काय काय लीला करत असेल विचार करा. एकीकडे लाटा आढळतायत, जन्ममृत्यूचा खेळ चाललेला आहे
आणि त्या लाटेपासून वाचायचं म्हणून मी थोडासा त्या जो वल्हवणारा होता त्याच्याजवळ आलो. ती पेट्रोलवर चालणारी बोट असते ना, ती मोटर बोट म्हणतात तशी असते ती. तर लाटांनी एका बाजूनी शाल भिजत होती अंगावरची आणि ती शाल सावरत सावरत मी त्या इंजिनच्या जवळ गेलो आणि दुसऱ्या बाजूने शालीने पेट घेतला. म्हणजे कुठनंही तू आता कितीही जगायचा प्रयत्न केलास तरी तुझा जन्म किंवा तुझं जगणं किंवा मरणं आता माझ्या हातात आहे. मी सर्व विश्वाची स्वामिनी आहे हे तिने दाखवलं. आणि त्यावेळेला अनन्य शरणागती आपोआप होते मनाची. कारण आता कुठला फोन मला उपयोगी पडणार नाही, कुठल्या ओळखी उपयोगी पडणार नाही. किंवा एका ओळीतच सांगतो, परमपूज्य आई नित्योपासने म्हणजे म्हणतात, काका राजा मामा मंत्री बंधू माझा सरदार असे, आता असे वाटते तरी तुझं शेवटी हरिविणा कोणी ना पुसे. ही अवस्था त्यावेळेला झाली होती. माझ्या अमक्याला सांगेन, माझ्या तमक्याला सांगेन, अमकं करीन, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे, काही चालत नाही. ज्या वेळेला मृत्यू समोर येऊन उभा राहतो त्यावेळेला संपूर्ण शरणागतीशिवाय दुसरं आपल्याकडे काहीही नसतं. आणि त्या संपूर्ण शरणागतीच्या अवस्थेमध्ये एक अभंग स्फुरला. आज तो अभंग आता ओंकारनी आणि यांनी दोनदा सांगितल्यामुळे त्यांच्या प्रेमासाठी तो अभंग आता मी म्हणून दाखवतोय. हे नर्मदा रहस्याला सोडून होत आहे असं वाटत असेल तर कॉमेंटमध्ये टाका तसं. पण खरं सांगायचं तर नर्मदा रहस्य म्हणण्यापेक्षाही हे भक्तीचं रहस्य सांगतोय. हे नर्मदा रहस्य म्हणजे भक्तीचंच रहस्य आहे. तरी तो जो अभंग आहे तो आपण आता बघूया. कधी कधी कसं होतं की एखाद्या गोष्टीत आपण जर इन्व्हॉल्व झालेलो असू जास्ती त्या विचारांमध्ये, तर समोर असलेल्या गोष्टी सुद्धा दिसत नाहीत. त्याप्रमाणे झालं. धाव वेगी आता नर्मदा माई, धाव वेगी आता नर्मदा माई, चालत से पायी बाळ तुझा, चालत से पायी बाळ तुझा, अहंकार माझा बिकट पर्वत, अहंकार माझा बिकट पर्वत, काम क्रोध काटे सलती पायी, काम क्रोध काटे सलती पायी, नाना वासनांचे माजले हेरान, नाना वासनांचे माजले हेरान, बळहीन मन स्थिर नाही, बळहीन मन स्थिर नाही, बहुत जन्मीचा पतित मी पापी, बहुत जन्मीचा पतित मी पापी, पापनाशिनी तू माझी आई, पापनाशिनी तू माझी आई, बहु आक्रंदोनी बाहतो मी आई, बहु आक्रंदोनी बाहतो मी आई, उदयनासाठी त्वरे येई, उदयनासाठी त्वरे येई, धाव वेगी आता नर्मदा माई, धाव वेगी आता नर्मदा माई, चालत से पायी बाळ तुझा, चालत से पायी बाळ तुझा,
धाववेगी आता नर्मदा माई, धाववेगी आता नर्मदा माई, धाववेगी आता नर्मदा माई. हा अभंग स्फुरला कुठे तर ज्यावेळेला त्या तीव्र लाटा होत्या, ज्यावेळेला जन्म मरणाच्या हेलकाव्यावर आपण हेलकावत होतो, ज्यावेळेला आपण बोटीमध्ये होतो आणि बोटीचं जी कडा असते, बोटीचा जो काठ असतो तो 1 फुटाचा होता. म्हणजे आपल्या मांडीपासून 1 फूट वरती बोटीची ती साईड येत होती आणि ज्यावेळेला लाट येत होती ती साधारण 3 ते 4 फुटाची होती. कुठली लाट आपली बोट उलटवून टाकेल सांगता येत नव्हतं. त्या अवस्थेमध्ये संपूर्ण शरणागतीमध्ये हे शब्द वारंवार 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 एखाद्या लाटेसारखे मनामध्ये आदळत होते आणि त्या अवस्थेमध्ये हा अभंग लिहिला गेला. त्या ह्याच्यातनं माईने पार केलं. पुढे गेलो आम्ही आणि उत्तर तटावर उतरल्यानंतर मिठी तलाईला सगळे लोक जातात आणि आपण पंचक्रोशी करायची होती ना, आपल्याला समुद्र पंचक्रोशी आपल्याला करायची होती. म्हणून हरिधाम आश्रमाकडे गेलो. हरिधाम आश्रमाकडे वळलो आणि काय सौंदर्याचा नुसता नमुना माईने दाखवला. एक 70-80 मोर सुंदर नृत्य करत होते. सकाळची सुंदर वेळ, कोवळं ऊन होतं आणि त्याच्यात ते मोर, खरं तर पावसाच्या वेळेला मोर नृत्य करतात ना, पण त्या दिवशी का नृत्य करत होते, कसे, निसर्गाचं आपल्याला काय कळणार, पण दिसायला अतिशय सुंदर होतं. ती सकाळची सुंदर वेळ होती, संकटातून पार झाल्याचा आनंद होता आणि त्याच वेळेला जणू काही आमच्या मनाचं प्रतिबिंब म्हणून ते मोर, मम मारस मोर मयूर नृत्य करी, जणू काही तसंच होतं की ते सगळे मोर असे नाचत होते सुंदरपैकी समोर. आणि ते बघितल्यानंतर पुन्हा एकदा रडू कोसळलं, कारण परम भीतीमुळे रडू कोसळलेलं होतं. आता परम आनंदामुळे परत आनंदाचे अश्रू डोळ्यामध्ये आले आणि त्या अवस्थेमध्ये पुन्हा एक स्तोत्र प्रसवलं. परिक्रमेमध्ये माई आपली प्रतिभाशक्ती कशी जागृत करते, कारण आपण आपल्यामध्ये काय आहे हे आपल्याला खरंच माहीत नसतं, किंवा ती काय भरते आपल्यामध्ये या परिक्रमेमध्ये हे आपल्याला त्यावेळेला खरंच काही कळत नाही. त्यामुळे त्या सूर्योदयाच्या वेळेला तो जो सुंदर देखावा बघायला मिळाला, म्हणजे जाणवलं की रात्री तिने काल रात्रीचं रूप धारण केलेलं होतं आणि आता ती महासरस्वती रूपाने समोर येऊन उभी राहिलेली होती. शुद्ध स्फटिक संकाशम म्हटलेलं, तसं शुभ्र वर्णाचा सगळा प्रकाश सगळीकडे पसरलेला होता. सूर्योदयाच्या वेळेचा होता प्रकाश, सूर्योदय झालेला होता त्यामुळे शुभ्र प्रकाश होता आणि त्याच्यात ते मोर नाचताना दिसले. वा वा वा, अतिशय आनंद झाला. जे काही कष्ट रात्रभर झालेले होते सगळे विसरले गेले आणि त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये माईचं प्रातस्मरण माझ्याकडून रचना करून घेतली माईने. तर ते प्रातस्मरण जे आहे, कधीतरी पुढे एकदा भूपाळी पण म्हणून दाखवीन, ती अचानक महेश्वरला म्हणजे स्फुरलेली होती माईकडे बघता बघता. पण हे स्तोत्र नित्यपाठासाठी सुद्धा खूप चांगलं वाटतं मला सुद्धा. तुम्हाला आवडलं तर तुम्ही सुद्धा म्हणा. हे मात श्री नर्मदे हर, जगासी सुख द्यावया प्रगट रुद्र देहातुनी, मृकंड सुत तारिणी असुर दैत्य निर्दाळिनी, त्वदंघ्रि कमळी वसो चपल चित्त हे अनुदिनी, प्रभात समयी स्मरा सतत नर्मदा स्वामिनी, कृतांत जरी कोपला जरी लया जाई मेदिनी, महाप्रलय सागरी वहत रुद्र कल्लोलिनी, कधी नमृत पावसी म्हणून नमृता जाणुनी, प्रभात समयी स्मरा सतत नर्मदा स्वामिनी, सदा अमृतवाहिनी अमरकंटक वासिनी, सदा अमर पूजिता अमर सिद्ध सम्मोहिनी, सदा अनन्य सेवका सफलता देई तोषुनी,
प्रभात समयी स्मरा सतत नर्मदा स्वामिनी। प्रभात समयी स्मरा सतत नर्मदा स्वामिनी। प्रभात समयी स्मरा सतत नर्मदा स्वामिनी। आज ह्या स्तोत्रांनी ह्या नर्मदा रहस्याची पूर्णता करावी असं वाटतंय। आजची आणि उद्याचा जो समारोप आहे त्याबद्दल असं सांगतो। आता हे जे काही आपलं चाललेलं होतं नर्मदा रहस्याचा गुणगान, आज 9 दिवस झाले त्याला पूर्ण। कित्येक जणांनी खूप सुंदर अनुभव सांगितले त्यांचे, कारण नर्मदेचं नाव जिकडे जिकडे असतं ना तिकडे विलक्षण अनुभव येतच असतात। जर तुमचं खरोखर तुमचं माझं जर खरोखर मन तिच्याशी ट्यून झालं, जर तिच्याशी जुळले गेले तिचे आपले स्वर, तर ह्या आपल्या घरामध्ये सुद्धा अनुभव येतात। काही भगिनींनी बंधूंनी सांगितलं की अचानक आम्हाला घरामध्ये सुगंध आला, अचानक कोणी म्हणाला आम्हाला आज गंगा जलाची प्राप्ती झाली। खूप चांगले चांगले अनुभव मला कळले। तर एक छोटासा अनुभव तुम्हाला आज सांगतो की जेव्हा पहिल्यांदा हे नर्मदा पुराण मी घरी वाचायला घेतलं होतं तेव्हा माझ्या आईचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं होतं। मे महिना होता। मे महिन्यात मुंबईमध्ये तुम्हाला माहितीच आहे की अतिशय उकाडा असतो, कुठे थंडावा वगैरे काही प्रश्नच येत नाही। पण गंमत अशी की आईला अजिबात उकाडा जाणवत नव्हता, मलाही उकाडा जाणवत नव्हता। आमच्या राहत्या घरात नर्मदा पुराण वाचत असताना तिला आणि मला असं जाणवायचं, आम्ही एकमेकांना शेवटच्या दिवसापर्यंत सांगितलेलं नव्हतं, शेवटच्या दिवशी ते गुपित फुटलंच। घरात चालत असताना सुद्धा आपण पाण्यातनं चालत असल्यासारखं थंड पायाला स्पर्श होत होता। त्यामुळे चित्तवृत्ती पुन्हा एकदा असा दोघांनी एकमेकांना सांगितलं, म्हटलं आई अगं असं असं होतंय, तुला पण येतोय का अगं असा अनुभव, तुला पण असा अनुभव येतोय का असं विचारलं। तर आई म्हणाली की होय अरे मलाही थंड थंड जाणवतंय पायाला। आणि त्यामुळे परत माईच्या भक्तीमुळे डोळे भरून आले आणि त्या भावावस्थेत नर्मदा पुराण वाचत असताना चितळे मैयांना अतिशय आवडणारं माझं हे काव्य मला स्फुरलं। म्हणजे ते मला आधी स्फुरलं आणि मग ते चितळे मैया मी गेलो की मला नेहमी ते म्हणायला सांगत असतात। तर ते स्तोत्र आहे, रेवा पातका हरिणी म्हणून जे स्तोत्र आहे ते स्तोत्र मी आता म्हणतो आणि त्यांनी आजच्या आणि उद्याच्या पुष्पाची सांगता त्या स्तोत्राने आपण करूया आणि आरती त्यानंतर होईल। रेवा पातकहारिणी तू विमला, पुण्यप्रदा निर्मला, भक्तानंद प्रदायिनी नर्मदे, प्रेमेन मीतो तुला। हस्ती धारिसी शंभुलिंग अंबे, दुसरे करी त्रिशूला, मंगल कुंभ धरे हरे नर्मदे, प्रेमेन मीतो तुला। रेवे पंकज आसनी मकर हे, वाहन शोभे तुला, मार्कंडेय सुसेविते नर्मदे, प्रेमेन मीतो तुला। रेवे घर घर नादिनी गतिमती, फोडीसिया भूतला, ब्रह्मादि सुरपूजिते नर्मदे, प्रेमेन मीतो तुला। देवर्षी गण यक्ष राज नृपती, स्तोत्रे स्तवीति तुला, शंभू शक्ति स्वरूपिणी नर्मदे,
प्रेमेन मी तो तुला. माता तू मम बंधू तुची भगिनी, तुची पिता ही मला. सद्गुरु भवतारिणी नर्मदे, प्रेमेन मी तो तुला. रेवे मी गुरु आई आई म्हणुनी, हाकारितो तुझला. बुधाचे पय पाजवूनी सुखवी, सद्गुरु माई मला. रेवे तू कलिदोष पाप हरुनी, मोक्षासी नेई मला. आनंदे मज सद्गुरुत मिळवी, देहा प्रसाद मला. आनंदे मज सद्गुरुत मिळवी, देहा प्रसाद मला. आनंदे मज सद्गुरुत मिळवी, देहा प्रसाद मला. ओम जय जगदानंदी, मैया जय आनंद कंदी. ब्रह्मा हरिहर शंकर, रेवा शिव हरि शंकर, रुद्री पालंती. ओम जय जगदानंदी. देवी नारद शारद तुम वरदायक, अभिनव पद चंडी हो मैया अभिनव पद चंडी. सुर नर मुनि जन सेवत, सुर नर मुनि जन ध्यावत, शारद पदवंती. ओम जय जगदानंदी. देवी धूम्रक वाहन राजत, वीणा वादयती हो मैया वीणा वादयती. झुमकत झुमकत झुमकत, जननन जननन जननन, रमती राजंती. ओम जय जगदानंदी. देवी बाजत ताल मृदंगा, सुरमंडल रमती हो मैया सुरमंडल रमती. तोडितान तोडितान तोडितान, तुडडड तुडडड तुडडड, रमती सुरवंती. ओम जय जगदानंदी. देवी सकल भुवन पर, आप विराजत निश दिन आनंदी. हो मैया सब जुग आनंदी. गावत गंगा शंकर, सेवत रेवा शंकर, तुम भव मेटंती. ओम जय जगदानंदी. मैया जी को कंचन थाल विराजत, अगर कपूरवाती. ओ मैया अगर कपूरवाती. अमर कंठ में विराजत, घाटन घाट पूजावत, कोटि रतन ज्योति. ओम जय जगदानंदी. मैया जी की आरती निश दिन, जो कोई पढ़ गावे हो मैया सब जुग जन गावे. भजत शिवानंद स्वामी, रटत हरि हर स्वामी, मनवांचित फल पावे. ओम जय जगदानंदी. जय जगदानंदी. ओ मैया जय आनंद कंदी. ओ रेवा जय मंगल करणी.
दरिद्री पालन्ती। ॐ जय जगदानन्दी। ॐ जय जगदानन्दी हरि। ॐ जय जगदानन्दी। मात श्री नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परमहंस पारिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सब संतन की जय। वासुदेव हरि, वासुदेव हरि, वासुदेव हरि।